आवरा हो पटसन पटपट घ्या. अहो काय झालं? लय दुखू राहिली का कंबर? जमानच माणूस बाई काय देवा, काय टाइम आणला. आता कुठे पाहू बरं मी पैसे? तुम्हाला दवाखान्यात न्यायला लस तकलीफ राहिली ना. तुम्ही बसून घ्या बरं एका ठिकाणी, जा मी करून घेते. बसता सुद्धा येणं खाली आंब्याच्या झाडाखाली तरी बसा. तिथं जाताच आहे ना बाबा, तर काय करू. करून देतो बाबा. लेस लाफ टेन्शन आलंय ना भाऊ, तुम्हाला काय सांगू, लय टेन्शन आलं. त्या सावकाराकडून आम्ही याजाने पैसे घेतले वावरासाठी, नाही बा काय पिकलं यावरची काहीच पीक नाही झालं काहीच लगे. झालं नाही बाबा. हा पाण्यानं वाहून गेलं. काही नाही राहिलं फक्त वैरीनं खाली राहिली. व ते दोनच्या जसे मका तर ती तरसरी खाऊन घेते, काय ठुलं नाही. फक्त तुम्हाला काहीच ठुलत नाही बाबा. वैरणच राहिली फक्त. आता वैरण आम्ही खाऊ. त्या सावकारांनी आफत तंग केलं आम्हाला पैसे द्यायला. तुम्हाला काय सांगू, असं पाशी पाहायला कसं येतंय तेव्हा रिकामा डोकं लावते. सावकाराचे कवत पैसे नाही काढू पण नाही. आपल्याला पण आता आपल्या पोटाला आग होती ना भाऊ. आपल्या गरीबीला ते नाही. नाही ते बोलला मला माणसामध्ये. बोल ना, लय काय बोल. म्हणे? हा? मला म्हणा देवत नव्हते, घ्यायचे काढ मारायला. पार आई माई काढली माझी. सावकार लोक बोलणार शेतात राव. अरे पण देणार आहे, आम्ही कुठं बोडावणार आहे. नाही दिलं. तुम्ही बुडवती नाही, पण ते सावकार लोक राहते पैसे द्यायला राहते. मग जमीन वापाय काढली, पण जमीन सुद्धा ओपन द्यायला त्यानं जमीन त्याच्या नावावर करून गेली. बरं काय दागिना बी नाही ना, गाण गेन ठेवून त्याला देऊन टाकायला. तुम्ही राहू द्या, मी करते बाई. ते रिकामा नका वाढवा करू, उभे राहा तुम्ही, मी करते ते. ह्या झाडाखाली बसत्या गडीवर. बसता येत नाही ना बाबा खाली. मग बसता येत नाही, उभं ताट राहत नाही. कमरामध्ये ना मानक्यात गॅप पडेल माझ्या. हा, मी तर गंगूकडे जाते आणि तिला म्हणते 500-600 रुपये दे, म्हणते बाई तुमचा दवाखाना करते. हा, चला. मग पाहू काय होतं ते. राहू द्या, तुम्ही नका वाढवे करू. वाढवे नका करू. मी काय जीव हे करू का, कुठे गाण ठेवून तुम्हाला पैसे लावू? कोणी ओळखते आपल्या लेकरू पाहिलं? हा, जीवन हळूहळू घे. हा, घे. अहो, आणा मला. मला पाजलं होतं. अरे, 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 अरे. उठा उठा उठा. लय दुखत काय नको. आय, 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 आय. कळ आलती का रे? चला आरामानं तिकडं. हे देवाने बिन लयच काय कसोटी घेणं लावली, कायच नाही, काय कळत नाही. किती राबणार राबू राबू, अंगात जीव नाही राहिला. हळू 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 हळू. लय हळूहळू आय, 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 आय. सोडून देतो सोडून देतो. चला आरामान झाला. मी नीट होईन का गो या दुखण्यातून? मग बसल बाबा, काय सांगायचं. काय करते? लेच आमचं टाइम बी बदलून गेलाय. तुमच्या नशिबातच आलं ते. अहो, आपल्याच काय कोणाला हे झालंय माल ह्या वर्षी? कोणालाच नाही माल पाणी झालं. माल नाही ना झाला. बस ते मला. पण आपण आता ते आपल्याकडे वावर कमी, त्यात काढलं कर्ज. बरं तू एक काम कर. हा, ती तू मैत्री ना तिच्याकडे जाऊन 4-5 रुपये काढून आण. 400-500 रुपये. हा, मी तिला मागते आता. मला दवाखान्यात न्यायचे, हा, जेवणाचे काय खबर. तिच्याकडे नसतं कोणाक तरी माग. पुढे तोंड खर्ची करता पैसे देतील लोक आपल्याला. अहो, गावात मी काल किती जणांना पैसे मागितले. मी जर क्लिअर झालो ना, मी कोणत्या मजुरी करून पैसे फेडीन त्यांचे. त्याच्यात टाका ते पैसे काढायचे. हा ना. कसे भेटणार भाऊ? आता बंदे हाडकं चूर झाले तो, काम करू करू. दवाखाना काहीतरी करायला केल्याशिवाय होईल का? आता कोणाच्या हाता पाया पडणंच आहे. आणि लोक देतील बी कशाच्या भरोशावर? घ्यायचे बाई दादा करून काहीतरी. वट्टी बसली ती बाई, मानावरला नीट करा. जाय बसू नको इकडे. काळजी घे काळजी घे. मी जाते पाहिजे त्या इथलं म्हणून पैशाचं भेटलं मग तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाते. नाही तर कोणाका तरी घे, पण आणच तशी येऊ नको. हो कमी हात येऊ नको, पैसे घेऊनच ये. या जण का ना पाहून ना पण आण. आणते. तुमची जाऊ नाही का 200-300 रुपये? माग काय द्या ना, देऊन टाकेल मी तुम्हाला. 100-1 रुपये तुम्ही ते येते खरं तुम्ही जाऊ. दुखालं तर काम पड द्या. आता तुम्ही पाहून तर या. तो मी नाही का, जाते मग. तो का आपल्याकडे मत नाही. तो का स्वप्न नाही एवढा. हा, सोपं नाही. तो मत पाहतो, आपलं मत कसोटी पाहतो. आलटी बिलटीला काम कर जा ना. करीन ना आम्ही. मानवर मला फतर पडून राहिला तुमच्या डोळ्यात देखत. आम्ही का बुडवणारे लोक आहे का? फक्त 2 घरी पाहून ते नाही मिळाले तर मग करतो काम. मी नको टाइमपास करू. लक्ष राहू द्या बाबा. आणि तरी का उचलू नका बरं का त्या पेंट्या. नाही नाही हा. आता हलवून देत नाही मी. हो हो. त्याचं दुःख आहे ना. नाही हे कळ लागली का रे भाऊ? काय सांगायची जी जण ती तीच का ना ती.
तर काय आहे ते बरं मणक्याला बराच गॅप पडला का इतका पडेल माणसाला. हा, ते मोठं लोकांना एवढाच पडत नाही. हा तरी मी सहन करतो इथे ज्यापासून तरी तू काम करतो का काच काम आलंय बाबा. आता गेलं काम आहे गेलं नाही मग गेलं आता आता. कसं काय वावरात आलत अरे आलतो बायकोला मदत परत आता काय करतो. हा खाली वाकलं तर एवढा मानका ताणला. काम केल्याशिवाय तर जगणं होत नाही. मग आणि ती विकून तिकून केली मका तर ती पाण्याने गेली. चालूच आहे आता देव कोपला आपलो. देव कोपला हो सगळ्या जगावच कोपला का तोच मग त्यांनापेक्षा मावरले कोपला. तांबटे वाहून गेले मका तरसेनी खाली सगळा लांडग्याने चावून घेतला. काय नाही राहिलं काय मग नाही. तोच माग कस काय देऊ लागला काय वाटण केला होता तो वांद्रा माकडे तोडून खाला. काय नाही राहिलं काहीच नाही रुपयाने. फक्त माग बायको राहिली बाकी काय नाही राहिलं. करतो आरामदास. वैताग आहे बाई. अं, काय ग बाई बरं झालं तुम्ही इथे भेटल्या. काय ग बोलू का? हा बोल ना. मग एक काम करा ना. काय माय मामा नवरा आहे ना तिला चमक भरली त्याला रात्रीपासून झोपेल नाही पहा. तुम्हाला 500-600 रुपये उसने द्या आणि मी तुम्हाला देऊन टाकाल. अहो काय बाई आता कालच तुला दिले होते ना मी. अहो दिले होते पण माझ्या नवऱ्याची तब्येत लय खराब आहे हो. अगं बाई तुझ्या नवऱ्याचे तर नेहमीच आहे. ऐकून ऐकूनच वैताग आला. आता तुला किती देणार. त्या दिवशी मी तुला 1000 रुपये दिले. काल आली तुला 500 ना. आता तुझा नवरा म्हणते का माझी चमक निघाली हे निघालं ते निघालं. तुमची नेहमी नेहमी नाटकच चालू राहता का ग. हा ना बाई मी किती देणार आहे ग तुला. किती सांभाळून घ्यायचं सांग बरं. मला कामधंदा करीन मी पण तुमचे पैसे नाही ठेवणार. पण माझ्या नवऱ्याला आता तो दवाखान्यात विषय नाही नाही द्यावं. ग. तू काम करल तो नाही पण मग आता मी कुठून देणार आहे. मला पण कोणीतरी विचारणार आहे ना. आता माझा नवरा काही बोलन का नाही मला. हा आता मी कोणाला म्हणू. पहा ना तुम्ही. अगं नाही ग खरंच नाही 1 रुपया नाही माझ्या खिशात आता. काय माहिती का नाही ग. आता काय पैसा तरी मी कुठून येणार आहे ग. नेहमीच चाललंय अगं तुझं वालं तर ते नेहमीच बघते ते. जेव्हा पाव तेव्हा तेच जेव्हा पाव तेच वैतागून गेले बाई मी आता तुम्हाला. काय करू माझ्या नशिबातच आहे, असं आहे. अगं मग तू त्या नवऱ्याला सोडून तरी द्या एका परत दुसरं करून घ्या ना एखादा चांगला बिल्डर. मी पाहून देऊ तुला. असे नवरे म्हणजे नवऱ्यावर टाइम आला तर असे नवरे बदलायचे का. त्या साथ नाही द्यायची. कुठे अगं कमी पण पडतो मग तो. अगं आ? तसं नाही म्हणत आहे. राग नको येऊन देऊ. पण आता काय ग तू आता तू जवान तो म्हातारा तुला शोभतो का. मग शोभो का नाही शोभो. आपल्या मायबापान करून दिले ना. देवानं गाठ बांधून दिली ना. ते मला नका सांगू तुम्ही बाकीचे मला 400-500 रुपये देते का उसने. अगं मी वाटलं तुला तर देईल पण अगं ऐक मी आज देईल ठीक आहे चल मी तुला आज पण देईल उद्या देईल पण मी कवर देणार. तुझ्या नवऱ्याची काय चमकच भरती कधी तर पाठीला ते गॅप पडेल म्हणते. डोकं दुखतंय कधी काय दुखतं तर कुठं काय तर कुठं काय. तर मी देणार कधी असं म्हणजे सारखं देऊन देऊन मी पण वैतागले म्हणून तुला मी चांगलं म्हणून सांगितलं ऐक शाणे असेल ना सोडून दे त्याला. मी तुमच्या पाया पडते असं काय बोलू नका. नाही बाई खरंच मी पण वैतागले. चल मी जाते वाटलं असं. लोक 1 रुपया तर देत नाही पण टोमणे टामणे भारी देतात. आपण कोणाला म्हणू मी पैशाचं. अजून का सावकाराच्याच पाया पडू. हा सावकाराला सांगते. तर त्या ठिकाणी माणसं भेटना वा बाया इकडे इतकं हे वावर तयार करून पडलं कांदे लावायचे काय डोकं चालत नाही. लाईट टिकत नाही अशी टाइमशीर लाईट नाही हे नाही लय डोक्याला ताण आहे. सरपंच हा बरं झालं तुम्ही इथे भेटले. काय सरपंच ऐका ना. माझ्या नवऱ्याची तब्येत लय खराब आहे पहा. मला 1000 रुपये द्या ना. अरे काय मागचे दिले नाही तो नवरा तो चिरपती कायम येतो 100-200 ते कायम नेतो. 5,000 रुपये नेले त्यांना तर त्यांना रुपया दिला नाही मला. सरपंच तुम्हाला माहितीये ह्या वर्षी काय माल पाणी झाला. हा? अरे 6 महिने झाले ना पण पैशाला. आता सावकाऱ्यानं बी पाहिलं तुम्हाला. सावकाऱ्यानं आम्हाला कसं येड्यात आणलं तर. नाही हा? व्यवहार आहे आता बा. आता पाणी पाऊस का आपल्या हातचा आहे का हो. ते बरोबर आहे तुझं म्हणणं मला मान्य आहे. ते तुझं म्हणणं मान्य आहे पण तू चिरपत लय तारा देतो ना पैसे नेले त्यांना 6 महिने झाले इतके दिवस लागले त्या पैशाला. पण मग एवढं काम करा मानवरा लय तर फुडू राहायला पाहिलं की दुकानं. मी तर आता येणार होतो म्हणलं आता जाऊन पाहा यांच्याकडे आपल्याला पैसे तुमच्याकडून पैसे घ्यायलाच येणार होतो. नाही असं काय करू नका. मला 1000 रुपये द्या. मला मानवऱ्याला दवाखान्यात न्यायचंय. 1000 रातची झोपेल नाही पाहते लगे. बरं असं कर हा. देतो मी तुला फोन पे आहे ना तुझा.
फोन पे नाही ना आपल्याकडे, कुठं फोन पे. मग तू असं कर, हा. मला फोन कर दवाखान्यातून, मी देऊन टाकेतो. जाऊ का मग मी गावच्या दवाखान्यात घेऊन द्यायला? हा जाय तुम्ही जाय. देसाल का पैसे? हो मी देतो पैसे. मग तसं करा. मला आता गावातच यायचे, हे चक्राला आलो होतो मळ्यात. हा गावात आलो का पैसे देईल मी. हा तुला 1000 रुपये देईल तिथं. हो शिरपतला भेटतो मग. हो हो. हा? सरपंच बरोबर लय काय कर नाही, का तुमचे. जाय तू जाय. हो या मग तुम्ही हा, लवकर हा, या, हा. मी घेऊन जाते येतो द्यायला. येतो मी लगेच येणार आहे गावात. हा हा दवाखान्यात घेऊन जाय. हो हो. काय येईन ठिकाणी कायमची बुळबुळ. दे 1000 दे 2000 दे 5000 चालूच राहत ब. काय हे? अवघड आहे यांचं. पिकं नाही आले आणि पाणी नाही आले, पैसे नाही. चला जायचंय आता गावात. उंदर नाही पैप करणले सारे इथं पडले पोरायला म्हणलं. हा काय हो? काय करू राहिले? काय नाही ते पैप उंदर करणले ना. दादा हा. ते तुमची दाजी नाही का? हा हा मामा शिरपत मामा. हा हा. ते कंबर 2 दिवसापासून दुखू राहिले तर फटू राहिलेत. बर मी बंद्या गावात पैसे पाहिले हा हा पण मला एकाला मी पैसे दिले नाही. मग दवाखान्यात जायचंय का? हा मग कुठं आहे ते? ते काय झाडाखाली झोपू घातलंय मी. चला ना मग चला ना आम्ही काढलंय मग. हा शेजारचा माणूस आजारी पडला बंद गावात घेतले दादा मी. अगोदरच यायचं ना मग. हो तुम्ही एवढं दुखू राहिलं फोन करायचा म्हणायचं पटकन. दादा ते माहितीये का घरी चला 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 चला. हो मामा उठा बरं उठा 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 उठा. हो धरा तुम्ही फोन धरा तुम्ही फोन धरा 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 बरं. पेशंट लई जाम झालं. चला 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 चला. तिथं गाडी आहे लयच गाडीत बसा. जरा काढ रे दादा. आता कुठं चालवलं मला? तुम्हाला नाशिकला घेऊन जाणार नाशिकला डायरेक्ट ऑपरेशन करून टाकू. ते लय दिवस दुख नाही तुमचं ते. पायाला घ्या पहिले मोठा पडेल. नाही नाही ते ऑपरेशनच करून टाकू. हीच जगा पडलाय. हा ना बरे आले बाई दादा धावून. नाही नाही ऑपरेशन करून टाकू लगेच. आले